महाराष्ट्र सरकार ने राज्य में ईसाई मिशनरियों के नाम दर्ज जमीनों की व्यापक जांच कराने का फैसला किया है। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने विधानसभा में बताया कि राजस्व विभाग आगामी 3 महीनों में जमाबंदी आयुक्त के माध्यम से इस जांच को पूरा करेगा। विधानसभा में विधायक देवयानी फरांदे के प्रश्न का उत्तर देते हुए बावनकुले ने कहा कि विशेष रूप से नासिक में मिशनरियों के कब्जे वाली जमीनों के सभी रिकॉर्ड की जांच की जाएगी। इस पूरे मामले की निगरानी के लिए विभागीय आयुक्त की अध्यक्षता में एक उच्च स्तरीय समिति गठित की जाएगी, जिसमें जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुलिस विभाग और पंजीयन महानिरीक्षक कार्यालय के अधिकारी शामिल होंगे। उन्होंने कहा कि जिन जमीनों पर वर्तमान में आवासीय बस्तियां या सरकारी निर्माण हैं, उनके मामलों पर अलग से विचार किया जाएगा, लेकिन यदि किसी प्रकार की अनियमितता पाई जाती है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी। राजस्व मंत्री ने बताया कि धुले जिले में राज्य के बाहर के लोगों द्वारा कथित रूप से नियमों के खिलाफ कृषि भूमि खरीद के मामले को सरकार ने गंभीरता से लिया है। भाजपा विधायक अनूप अग्रवाल ने विधानसभा में आरोप लगाया कि इन जमीनों की खरीद के लिए विदेश से धन उपलब्ध कराया गया। इन आरोपों के बाद सरकार ने मामले की जांच जिला पुलिस अधीक्षक से कराने का निर्णय लिया है। साथ ही विभागीय आयुक्त और अन्य वरिष्ठ अधिकारियों की एक विशेष टीम भी पूरे प्रकरण की जांच करेगी। बावनकुले ने कहा कि महाराष्ट्र के कानून के अनुसार कृषि भूमि खरीदने के लिए खरीदार का किसान होना आवश्यक है। इसके बावजूद गैर किसानों द्वारा जमीन खरीदने के मामले सामने आए हैं। उन्होंने बताया कि अब राज्य में किसी भी नई कृषि भूमि के पंजीकरण से पहले ये डिजिटल रूप से जांचा जाएगा कि संबंधित व्यक्ति के नाम महाराष्ट्र में कृषि भूमि यानी 7/12 उतारा दर्ज है या नहीं। इसके लिए स्टैंप एवं पंजीयन विभाग को आवश्यक डेटा उपलब्ध करा दिया गया है। सरकार का कहना है कि इस नई व्यवस्था से फर्जी किसान बनकर कृषि भूमि खरीदने वालों पर प्रभावी रोक लगाने में मदद मिलेगी। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील एका महत्त्वाच्या विषयाकडे या सभागृहाचं लक्ष वेधते आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 1949 साली 12 ऑगस्ट 1949 साली द चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड, a company incorporated under the English Companies Act and having its registered office in London of the part, and the Nashik Diocesan Trust Association Limited, a company incorporated under the Indian Companies Act and having its registered office in Nashik. सन्माननीय अध्यक्ष महोदय, जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी म्हणजे आणि त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये चर्च मिशनरीज ज्या लंडनच्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या ज्या होत्या, याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदय, 1932च्या आधीचे 7/12 किंवा कुठलीही माहिती कलेक्टर ऑफिसमध्ये आज नाहीये। त्याच्या फाईल ज्या आहेत त्या कलेक्टर ऑफिसमधनं गहाळ झालेल्या आहेत। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या चर्च मिशनरीज जी लंडन म्हणजे ब्रिटिश सरकारने चर्च मिशनरीज जेव्हा स्थापन केला होता, आपल्याकडे त्यांनी 150 वर्ष सत्ता केल्यानंतर त्यांनी जाताना ह्या मिशनरीजच्या जागा ख्रिश्चन समाजाच्या नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेडला दिला आणि ह्या जागा देत असताना हे डॉक्युमेंट मी जी वाचतीये ते देखील कलेक्टर ऑफिसमध्ये अवेलेबल नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्यांनी स्पष्टमध्ये सांगितलं आहे की पार्ट 2 मधला ह्याचा जो शेड्यूल जो आहे त्याच्यामध्ये असलेल्या जागा ज्या आहेत ह्या ख्रिश्चन समाजाच्या शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी ह्या जागा ह्या नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेडला देण्यात येत आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, नंतरच्या कालावधीमध्ये या 75, 60, 80 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या नाशिक डायोसेशन ट्रस्ट लिमिटेड जे आहे ह्याच्यामध्ये आणि नाशिक डायोसेशन कंपनी ह्या दोघांमध्ये वाद आहे। नाशिक डायोसेशन कंपनी ह्यांनी परस्पर ही कंपनी तयार करून, त्याचं कारण आहे की ट्रस्टवरती असलेली माणसं ही मयत झाली आणि मग ही ट्रस्ट आणि कंपनी एकच आहे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स केले गेले आणि मग कंपनीमधले जे माणसं होती ते मयत झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही ॲडिशनल माणसं त्याच्यामध्ये ॲड केली गेली आणि आता एक श्रीवास्तव नावाची जी व्यक्ती आहे ते ह्या कंपनीवरती त्यांना सगळं अधिकार दिल्यासारखा पद्धतीचं डॉक्युमेंट जिवंत करण्यात आलेलं आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, जवळपास 5000 मतदारांचा हा प्रश्न माझ्या इथला निर्माण झालेला आहे। ह्या पूर्ण कालावधीमध्ये 70 वर्षामध्ये ह्या मिशनरीजच्या ज्या जागा होत्या म्हणजे मूलतः ब्रिटिश आले, ब्रिटिशांकडे कुठलीच जागा स्वतःची नव्हती। त्यांनी जरी चर्च मिशनरीज म्हटली तर माझं दावा आहे की ही जागा ही भारत सरकारचीच आहे आणि मग भारत सरकारची आहे तर त्याचं डॉक्युमेंट आज कुठेही अवेलेबल नाहीये, कारण फाईली गहाळ झालेल्या आहेत। आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, जरी
ब्रिटिशांनी ही जागा ह्या डायोसेशन ट्रस्टला दिली असेल तर ती डायोसेशन ट्रस्टकडेच राहायला पाहिजे होती, परंतु त्यांनी ज्यासाठी दिलेली होती त्याच्या बाबतीमधल्या ज्या शर्तीचा भंग झालेला आहे, ह्या जमिनी आज विकल्या गेलेल्या आहेत, तिथं बिल्डिंग उभारल्या गेलेल्या आहेत आणि आता एक 4-5 वर्षापूर्वी ती कंपनी जिवंत करून कोणी श्रीवास्तव म्हणून आलेले आहेत. आता ते प्रत्येकाकडनं जर कोणाला तिथं प्रॉपर्टी डेव्हलप करायची असेल, इमारत बांधायची असेल तर त्यांची परवानगी लागते आणि ते अंडर टेबल खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वसूल करत आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या श्रीवास्तवच्या विरोधात ट्रस्टने अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय, अद्यापपर्यंत त्यांना अटक झालेली नाहीये आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी सरकारला विनंती राहील की आज हे मॅटर सगळं कोर्टामध्ये असेल, कोर्टाने स्टेटस्को जरी दिला असेल तरी सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी महसूल मंत्र्यांकडे माझ्या काही मागण्या राहणार आहेत की ह्या सदर विषयाच्या बाबतीमधला मालकी हक्क ह्या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ व सर्वंकष चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. माझे शासनास विशिष्ट प्रश्न असे आहेत की नाशिक डायोसेशन ट्रस्ट लिमिटेड व नाशिक डायोसेशन ट्रस्ट या संबंधित जमिनीबाबत देण्यात आलेले मूळ आदेश म्हणजे ब्रिटिशांनी जे दिलेले आहेत त्याच्या आधीचे डॉक्युमेंट, सनदा, हस्तांतरण कागदपत्रे, महसुली अभिलेख, फेरफार नोंदी तसेच इतर सर्व ऐतिहासिक अभिलेखांची तपासणी करून जमिनीच्या वास्तविक मालकीची व करण्यात आलेल्या सर्व फेरफारांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल का? दुसरा प्रश्न आहे, सदर समितीमार्फत भूमी अभिलेख, महसूल, नोंदणी, नगररचना, महानगरपालिका तसेच संबंधित इतर विभागांच्या नोंदींचे एकत्रित परीक्षण करून जबाबदार अधिकारी अथवा व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यात येईल काय? चौकशीत संबंधित जमीन अथवा तिच्यातील कोणताही भाग शासकीय मालकीचा असल्याचे स्पष्ट झाल्यास त्या परिसरातील शासकीय कार्यालयांच्या जागा, आरक्षणाच्या जागा, खुल्या जागा व इतर शासकीय मालमत्ता तत्काळ महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद करून शासन ताब्यात घेण्यासाठी आवश्यक कारवाई करणार का? ज्यांच्या मालमत्तांवरील नोंदी कोणतीही पूर्वसूचना किंवा सुनावणी न देता कमी करण्यात आलेल्या आहे, या मागच्या 6 महिन्यामध्ये अशा सर्व नागरिकांच्या प्रकरणांची फेर तपासणी करून त्यांना न्याय देण्यासाठी विशेष यंत्रणा स्थापन करण्यात येईल काय? आणि या संपूर्ण प्रकरणाची कालबद्ध चौकशी करून म्हणजे 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय, दोषी व्यक्ती, संस्था अथवा अधिकारी यांच्यावर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल का? आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, महसूल मंत्र्यांचं मी अजून ह्या विषयाकडे लक्ष वेधते की सन्माननीय अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने ख्रिश्चन मिशनरीज ऑफ लंडन ह्यांनी अनेक ठिकाणी राज्यामध्ये, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची गोष्ट सांगते, भारताचा विषय मला माहित नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये चर्च मिशनरीजने जाताना, इथं देश सोडताना अनेक ठिकाणच्या अशा जागा ज्या आहेत ख्रिश्चन मिशनरीज ऑफ लंडनच्या, त्यांनी नांदगाव असेल, औरंगाबाद असेल, असे अनेक शहरं आहेत की ज्या ठिकाणच्या जागा ह्या डायोसेशन ट्रस्टला दिलेल्या आहेत. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, म्हणून याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय की हा सगळ्या विषयाच्या बाबतीमधले जे डॉक्युमेंट्स गहाळ आहेत याच्यासाठी तत्काल अतिशय सक्षम अधिकाऱ्याची चौकशी, जरी कोर्टामध्ये स्टे असेल तर ही चौकशी करून घेऊन सरकार कोर्टामध्ये आपली बाजू मांडून घेऊन नागरिकांना न्याय देणार का? विधानसभा सदस्य देवयानी ताई फरांदे यांनी नाशिक डायोसेशन ट्रस्ट व नाशिक डायोसेशन काउन्सिल हे जे आहे याच्यामधला जो वाद आहे, हा वाद या ठिकाणी शासनाच्या लक्षात आणलेला आहे. नगर भूमापन अधिकारी नाशिक यांनी डायोसेशन ट्रस्टच्या बाजूने निर्णय दिला आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त परिमंडळ एक नाशिक व डायोसेशन काउन्सिल यांच्यामध्ये वाद आहे. तर हे प्रकरण मुंबई हायकोर्टमध्ये न्यायप्रविष्ट आहे. यामध्ये आता देवयानीताईची अपेक्षा आहे की या संपूर्ण ख्रिश्चन मशिनरीनी ज्या जागा राज्यामध्ये सोडून गेल्या आहेत इंग्रजाच्या काळानंतरच्या, त्या संपूर्ण राज्याच्या संपूर्ण ख्रिश्चन मशिनरी त्या जागांची एकदा तपासणी केली पाहिजे. तर ती जमाबंदी आयुक्ताकडे आमचा रेकॉर्ड आहे, तपासणी करू की सोडून गेल्यानंतर त्या प्रॉपर्टीचं काय झालं, त्याची एक 3 महिन्यामध्ये संपूर्ण जमाबंदी आयुक्ताकडनं आपण तपासणी करून घेऊ. एक दुसरं त्यांची प्रश्नाधीन जो आता विषय आहे नाशिकचा, यामध्ये त्यांच्या 2-3 मागण्या आहेत. जी ट्रस्ट होती, मग त्याचे संचालक बदलले वगैरे वगैरे, खूप मोठी हिस्ट्री आहे. तर न्यायप्रविष्ट असल्यामुळे सभागृहात काही फार या ठिकाणी न्याय किती मिळेल मला माहिती नाही, पण त्या गोष्टी करता येतं की मालकी तपासता येतं. मालकी कशी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आली, मग एखाद्या वेळेस धर्मदाय आयुक्तच्या त्या धर्मदाय आयुक्त संस्थेमध्ये
संचालक एंट्री करताना काही त्या ठिकाणी घडलं का ते चॅरिटी कमिशनच्या माध्यमातून तपासता येतं आणि याचे मूळ अभिलेख कुणाच्या नावाने होते, आता अभिलेख कुणाच्या नावाने आहे, कसे कसे ट्रान्झॅक्शन झाले, कसं कसं त्या ठिकाणी अभिलेखावर नोंदी आल्यात, मग त्या शासन जमा करता येत होत्या का, शासन जमा होत असताना मग एखाद्या वेळी प्रायव्हेट माणूस घुसून त्यांनी आपल्या नावाने करून घेतल्या का, या सर्व बाबी तपासणीच्या आहेत, चौकशीच्या आहेत आणि चौकशी अंती त्याचा खरा निकाल लागणार आहे. तर मी त्यांना एवढंच आश्वस्त करतो की त्यांनी 1, 2, 3, 4 जे प्रश्न मांडले त्याचं उत्तर हो आहे. चारही विषयाचं एक विभागीय आयुक्ताकडे आपण चांगला फोरम तयार करू, ज्यातनं जमाबंदी आयुक्ताचा एक व्यक्ती द्यावा लागेल, विभागीय आयुक्त द्यावे लागतील, IGRच्या काही व्यक्ती द्यावे लागतील, अधिकारी द्यावा लागेल आणि काही एखादा पोलीसचा अधिकारी द्यावा लागेल. कारण पोलीस उपायुक्त परिमंडळ याच्यामध्ये आहे, त्यांची जमीन त्या ठिकाणी आहे. त्यामुळं जिथे शासकीय बांधकाम झाले, लोकांची घरं झाले, आता काय होत असेल तिथं जसं इस्टेट इन्व्हेस्टमेंट मीरा भाईंदरला झाला आहे, ही कंपनी काय करत असेल, जेव्हा खरेदी विक्री होणार असेल ही कंपनी NOC मागायला कंपनीकडे जावं लागत असेल लोकांना आणि त्या ठिकाणी कंपनी पैसे वसूल केल्याशिवाय लोकांना NOC देत नसेल आणि त्यामुळे एक तिथे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तयार झाली, ती आता लोकांना छाडत आहे 4-5 हजार परिवारांना. तर एखाद्या वेळी ही जमीन शासन जमा करता येईल का, ही जमीन त्या प्रायव्हेट कंपनीकडनं कशी त्याचा सुटका करून घेता येईल, हायकोर्ट काय म्हणेल किंवा धर्मादाय आयुक्त काय म्हणेल, हे जरा सारा तपासणीचा विषय आहे. त्यामुळं त्यांनी ज्या भावनेने लक्षवेधी आणली आहे की 5,000 परिवारांना या जाचातनं मुक्त करा आणि या संपूर्ण ख्रिश्चन मशिनरीच्या जागेची चौकशी करा, तर निश्चितपणे दोन्ही गोष्टी शासन करेल. 3 महिन्यामध्ये आम्ही आपला रिपोर्ट तयार करू, उच्च न्यायालयामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही त्याचा सबमिशन करू, एक चांगले त्या ठिकाणी सरकारी वकिलाच्या माध्यमातून किंवा एखाद्या वेळेस प्रायव्हेट काउन्सिल लावता येईल तर प्रायव्हेट काउन्सिल बघू, गव्हर्नमेंटकडनं एखादी काउन्सिल नेमता येईल तर पुन्हा नेमू, पण इकडे उच्चस्तरीय चौकशी करून पूर्ण रेकॉर्ड शोधून काढू. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काय तिथे अत्याचार करताय ते पोलिसाकडनं तपासू आणि तिसरं धर्मादाय आयुक्ताकडे काही संचालक नोंदीमध्ये काही त्या ठिकाणी झालं आहे का ते त्या ठिकाणी त्यांनाही विनंती करू आणि चौथं या ठिकाणी पोलिसामार्फतही त्या ठिकाणी काही असेल तर तपासू आणि शेवटचं उच्च न्यायालयामध्ये संपूर्ण चौकशीचा रिपोर्ट आल्यानंतर उच्च न्यायालयामध्ये उच्चस्तरीय ॲडव्होकेट लावून त्या ठिकाणी सरकारची बाजू मांडण्यात येईल आणि यातून 4-5 हजार लोकांचा कसा हक्क चांगला ठेवता येईल याची काळजी घेईल.